फ्रेंड्स, पुन्हा एकदा मी तुमचं नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। तर मी प्रिन्स कटची स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे। प्रिन्स कट मी कटिंग केलेलं आहे परवा दिवशी, आणि त्याची स्टिचिंग मी तुमच्याकडून शेअर करणार आहे। आणि आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला मी ह्या चॅनलवर वन पीस साड्यांचे, नऊवारी साड्या, ब्लाऊज कटिंग, ड्रेस कटिंग सगळं काही शिकवणार आहे। तर प्लीज, आणि एकदम व्यवस्थित सोप्या पद्धतीने, जास्त झंझटीमध्ये न पडता आपल्याला कसं काय म्हणजे असं शिवायला येईल किंवा कटिंग करायला, जे असं महत्त्वाचं म्हणतो ना आपण, ब्लाऊज कटिंग करायला खूप अवघड असते किंवा ड्रेस कटिंगच अवघड असते, स्टिचिंग सोपी असते, पण असं काहीच नसते। कटिंग एकदम सोपी असते, स्टिचिंगला थोडं फिनिशिंगला वेळ द्यावा लागतो, ते एकदा जमत नाही, त्याला शिवत राहून आपल्याला ती इम्प्रूव्ह होती, मग ते आपल्याला स्टिचिंग व्यवस्थित करते। तर असंच मी तुम्हाला शिकवणार आहे। तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि इथे बघा, मी ह्या कस्टमरचा एक ब्लाऊज आहे, याची कटिंग केलेली आहे, याची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। प्रिन्स कटची सिम्पल आहे, काही एवढंही नाही आहे, तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे। तर इथे मटका गळ्याचा आकार दिलेला आहे, त्याच्यावरच मी आता कट केलेला आहे। आता एक टिप मारून घ्यायची त्याच्यावर अगोदर, एकदम सोपी पद्धत आहे। याच्यावर बघा, मी अशी टिप मारलेली आहे, आणि खालून पण एक टिप मारून घ्यायची। जे खालून काय होतं, फोल्ड होतं डायरेक्ट, आपल्याला तिथं पट्टी जोडायची गरज नाही आहे। असं त्यातून बाहेर काढायचं, त्याची दाबटीप द्यायची। गळ्याला पण दाबटीप द्यायची, एकदम व्यवस्थित असं दमाने करायचं। जर जाणून कोणी असेल तर साईडने टिप मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचं आपल्याला। बघा इथे मी कसं कट करून घेते, कात्रीने व्यवस्थित, कपडा नाही, अस्तरचं मेन फॅब्रिकचं कपडा, फेस टू फेस कट करायचं। आता पाठीमागे 2 टक्स टाकलेले आहेत मी, अर्धा इंचाचे। प्रिन्स कटचा पुढचा भाग आहे आपला, हा तो आपण स्टिच करून घेणार आहे अस्तरला। खूप सोपं आहे। दोन्ही साईडचे पण असे अस्तर लावून घ्यायचं, त्याला स्टिच करून घ्यायचं। तर मैत्रिणींना काय होतं, अस्तरला असं लावलं म्हणजे आपल्या शिवायला सोपं जातं, कपडा सरकत नाही इकडे तिकडं। तर इथं बघा, माझे फ्रंटचे दोन्ही भाग शिवून झालेले आहेत। आता साईडच्या प्रिन्स कटचा कर्व देतो, तो पण आपण शिवून घेणार आहेत।
साईडचं कटच करायचं आपल्याला, ते एक्स्ट्रा पार्ट असतं त्याची काहीच गरज नसते. आता इथे मी बघा दोन्ही एक सोडून टिप मारून घेतली. आता साईडने पट्ट्या लावायच्या. दाबटीप देऊन जोडून घ्यायचं आता. तर तुम्हाला कशी वाटते ही प्रिन्स कटची शिवलेली स्टिचिंग? आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.